बाई सविता, काय हो? अगं लाईट जाणार आहे. कोण बोललं तुम्हाला? अगं ती ही नाही आपली. अगं बाई गेली. अहो, तुम्हाला आधी नाही का सांगता आलं? अगं बाई आता मीच आली ना, सुनंदा सांगितलं. अगं ते मेणबत्ती आण. कुठे बघते, थांबा जरा. अगं आण ना मेणबत्ती. थांबा जरा, तुम्हाला काय बाई धीर सविता ये कधीची येते. आले, थांबा जरा. थांबा, फ्लॅशलाईट पण लावते. हा बाई आता कधी येईल लाईट बाई? होती येईल तेव्हा येईल. तुम्ही मला चांगली झोपायची वेळ. गावची गोष्ट सांगा. चला. गावची गोष्ट बाई, लाईट कुठली येईपर्यंत. गोष्ट तुला सांगू आता सांगा हो गावची? कोणती तरी एक. तेव्हा लाईटी जायचे ना, तेव्हा काय करायचं तुम्ही सांगा ना. बाई तेव्हा हा एकदा आम्ही असंच गावी गेलेलो. हा संजूचे पप्पा, मी आणि संजू तेव्हा लहान होता. हा. आणि असंच गावी गेलो आणि ती गीता नाही, गीता त्या कोण हो? नाही तू नशील ओळखत, ती आपल्याकडे येऊन बसायची अशी. हा आणि अशीच एकदा संध्याकाळची काय ते 8 वाजलेले हा. आणि आपल्या अशीच लाईट गेली ग आणि मग? पूर्ण काळो. तेव्हा काय फ्लॅश वगैरे काय नव्हते. हो. आणि आपल्या घराच्या बाजूलाच मोठा गाईचा गोठा, पण ते काय गोठा बंदच असायचा. हा तर काय गाई नाही तर कशाला गोठा. हा. आणि अशीच लाईट गेली. मी मेणबत्ती आणायला गेली, लावली. बघते तर मी आणि संजूचे पप्पा असच. मग संजू गेला कुठे, गीता गेली कुठे. बाई घाबरलो आम्ही, आता मग? करायचं काय. मग आम्ही बोंबाबोंब केली जोरजोरात की संजू कुठे गेला, ये. आणि संजू येईच ना, हाक पण देईना. मग तो गावचा पुढच्या वाडीतला तो बुवा नाही, भगत भगत असेल बुवा. तो. हा आता भगत म्हातारा बुवा. झाला तो. तो आला मग धावत. तो बोलला की गीतानी मग धरली असेल त्याला आणि तुम्ही गाईच्या गोठ्यात बघा. हॅलो, गाईचा गोठा आता बंद. टाळ तिकडे कशी जाईल. बुवा बोलला तुम्ही बघा. मग आणि टाळ खोललं आणि बघतो तर गीता. काय बोलता? बाई आता करायचं काय, आत गेली कशी. हो ना. बुवा बोलला तिला झपाटली करून. बापरे. बुवा बोलला तिला की सांग कशाला आली आहेस तू, हा. कोण आहेस तू. ती बोलली मी चंपा. चंपा. तिचं ना बुडून मेलेली ती. आणि तिची इच्छा पूर्ण नव्हती कसली झालेली. इच्छा होती पण ती? तिचं काय लग्न झालं नव्हतं. तर ती हा. म्हणायला लागली की माझं लग्न लावून द्या तुम्ही एका जिवंत माणसासोबत, बापरे. तरच मी तुमच्या संजूला सोडणार. मी घाबरली. मी बोलली माझ्या संजूला दे आधी. या हा. ऐकायलाच मागे ना. मग बुवानी तिला काय ते केलं आणि मग ती सोडलं. आणि मग तसं संजू आला. संजू बेशुद्ध. म्हणजे करायचं काय आता. बुवा बोलला ताबडतोब तुम्ही मुंबईला घेऊन जावा. हा. तशीच रातच्या रात आम्ही मुंबईला आलो. आणि मुंबईला आलो तरी संजू उठेच ना. मग मग त्याला डॉक्टरकडे नेली आणि सलाईन वगैरे लावली आणि तेव्हा मग त्याला जाग आली. असलं बोलता? म्हणून तुम्हाला पोरांना सांगायची मी की बाबा लग्न वेळेत करत जावा. अवघड असं काय बघितलं तिचं लग्न झालं नव्हतं म्हणून केवढ्याला मला पडलं. संजूचं तुम्ही लवकर लग्न केलेलं दिसत नाही वेळेत, म्हणून हा? असं वेड्यासारखा वागत असतो. अगं बाई तू काय बोलतेस काय. तुला बघा, काय शरम आहे की नाही. सत्य लाईट आली. अगं जिभेला काय हाड आहे की नाही.